नमस्कार, मी गौरी पैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 3 जानेवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। मुंब्र्यात एका मराठी माणसासोबत दादागिरीची घटना घडली आहे। एका युवकाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलं, यावरून ह्या सगळ्या वादाची सुरुवात झाली आहे। फळ विक्रेत्याला मराठी का येत नाही म्हणून विचारलं, त्यावर जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय। यावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मागच्या काही दिवसात मराठी माणसांच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्यात। मुंब्र्यातील घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे। महाराष्ट्रात मराठीत बोलणार नाही असं बोलण्याची एवढी हिम्मत यांच्यात येते तरी कशी? हे महाराष्ट्रात असंच घडत राहिलं तर महाराष्ट्रात मराठी माणसांचं अस्तित्व हे विकोपाला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला एक विनंती केली आहे। सावित्रीबाई फुले यांचं पुण्यातील भिडेवाडा येथील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यावेळी त्यांनी केली आहे। या स्मारकासाठी विनंती करताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील सरकारला टोला लगावला। या संदर्भात त्यांनी आज एक्स पोस्ट करत माहिती दिली। सरकारने कालच लाडकी बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेर आढावा घ्यायला सुरुवात केली। थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय। असं धरसोडपणा स्मारकाच्या बाबतीत दिसू नये अशी टीका राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आतापासूनच योजना आखण्यास सुरुवात केली आहे। तसेच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात एक सूचक विधान केलं होतं। दरम्यान असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकापूर्वीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे आज शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला। त्यावेळी आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी आता यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारावं अशी मागणी सातत्याने होते। यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले, आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे। ते नाही झाले तर आम्हाला अजितदादा झाले तरी चालतील, आम्हाला काही अडचण नाहीये। अजित पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर जसं ते मुख्यमंत्री सुतासारखा सरळ करतील, म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा करतील। अजित पवारांच्या हाताखाली मी काम केलं आहे। वेड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही। ते स्पष्ट सांगतात की हे भंगार आहे, हे करू नका, असं विधान आमदार सुरेश धस यांनी केलंय। सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त आज सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांची हजेरी लागली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभेला संबोधित केले। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही। ज्या काळात समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला, असंही ते म्हणाले। मैं अकेला ही चला था, जानिब ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया, अशी देखील शेरोशायरी त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। महायुतीच्या खातेवाटपात जलसंपदा खातं विभागून दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत असा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाल्या होत्या। परंतु या चर्चेत काही एक तथ्य नसल्याचा खुलासा करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। त्यामुळे विखे पाटील मंत्रिमंडळात नाराज असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय। मंत्री विखे पाटील काल पंढरपुरात दाखल झाले होते। त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय SITच्या अहवालानंतरच होईल असं देखील विधान विखे पाटलांनी केलंय। वाकिफ कहा जमाने हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से, या पद्धतीने आपण काम करत आहात, यशस्वी व्हा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आयोजित जयंती उत्सवात भुजबळांनी असं वक्तव्य केलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची आदींची उपस्थिती होती।
लाडकी बहीण योजनेने महायुतीचा सत्तेतील वाटा अधिक आश्वासक केला। सत्तेत फळ महायुतीच्या तिन्ही पक्षांना मिळालंय। पण आता गरज सरो नि वैद्य मरो अशी काहीशी अवस्था यातील काही बहिणींच्या वाट्याला येण्याची आता दाट शक्यता वर्तवली जाते। ही योजना बंद करणार नाही असं आश्वासन महायुतीने प्रचार सभांमधून दिलं होतं। आज खासदार प्रणिती शिंदे आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या योजनेवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला। दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावलेत। जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अर्थ खात्याने फाईलवर काय लिहिलं होतं, अटी व शर्ती घाला असं म्हणण्यात आलं होतं, तर तेव्हा का घातल्या नाहीत? मग आता या अटी व शर्ती का घालत आहात असा प्रश्नांचा भडीमार करत त्यांनी सरकारला जाब विचारलाय। सिडनी कसोटीत सॅम कॉन्स्टनने बुमराहशी वाद घातल्याचा ऑस्ट्रेलियाला चांगलाच फटका बसलाय। 5व्या कसोटीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे। या सामन्यात बुमराह बरोबरच कॉन्स्टंटने वाद घातला आणि मग कॉन्स्टंटला याचं प्रत्युत्तर संपूर्ण संघाने मिळवून दिलंय। बुमराहने पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर ख्वाजाची विकेट घेताच बुमराहसह भारतीय संघाने अनपेक्षित असं सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झालाय। गौतम गंभीर टीम इंडियाच्या हेड कोचपदी विराजमान झाल्यापासून काहीतरी बिनसल्याचं चित्र वारंवार दिसत आहे। त्याच्या प्रशिक्षक पदाखाली टीम इंडियाला उतरती कळा आता लागली आहे। पहिल्यांदा श्रीलंकेत वन डे सिरीज, त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 3-0 ने कसोटी, आता बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका हातून गमावल्याची वेळ आता त्यांच्या समोर आली आहे। दोघांनी विचार करण्याची पद्धत वेगळी असल्याने टीम इंडियाचं नुकसान होत असल्याचं आता वारंवार सांगण्यात येत आहे।